बिग बॉस मराठीच्या घरात राहणं इतकं सोपं नाही. काही सदस्य 100 दिवस राहून ट्रॉफी जिंकून जातात, तर काही मात्र मध्येच हार मानतात. अशातच या सीझन मध्ये योगिता चव्हाण हतबल झाल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेशने योगिता चव्हाणचं कौतुक करताच अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले. यावेळी भाऊक होत तिने घरी जाण्याची इच्छा बोलून दाखवली. यावेळी सर्वांनाच धक्का बसला. कालच्या भागातही बिग बॉसने योगितासह संवाद साधत योगिताला धीर देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही योगिताने रडत बिग बॉसकडे घरी जाण्याची विनंती केली. अशातच इट्स मज्जाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत योगिताचा नवरा सौरभने तिच्या खेळण्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल भाष्य केलं आहे. बिग बॉसच्या घरात योगिताला खेळताना पाहून घरच्यांची काय प्रतिक्रिया आहे याबद्दल सौरभने असं म्हटलंय की, योगिताला रडताना पाहिल्यानंतर माझी प्रामाणिक प्रतिक्रिया ही होती की तिने आता बाहेर यावं, कारण मी योगितापेक्षा 10 पट अधिक भावूक आहे. यावर माझ्या आईने मला असं म्हटलं की, तू काय वेडा आहेस का? तिने असं न खेळताच बाहेर आलेलं तुला चालणार आहे का? पण माझं असं होतं की मला माहीत आहे की हे लोक कसे आहेत. मी या लोकांबरोबर राहिलो आहे. ही इंडस्ट्री कशी आहे, हा खेळ कसा आहे हेही मला माहीत आहे. त्यामुळे मी आईला म्हटलं की तिला मानसिकदृष्ट्याही तिथे खूप त्रास होईल, पण माझी आई असं म्हणाली की आता खेळलीच पाहिजे. यापुढे तो असं म्हणाला की, बिग बॉसच्या घरात योगिताला खेळताना पाहून एपिसोड पाहिल्यानंतर माझी आई एकटीच गालातल्या गालात हसत होती. तेव्हा मी तिला विचारलं की काय झालं, तेव्हा ती म्हणाली की माझी सुनबाई खेळली, माझी मुलगी खेळली, त्यामुळे मला असं वाटलं की मी चुकीचा होतो. योगिता तिथे तिचा संघर्ष करत आहे. मी फक्त तिच्यावर प्रेम करतो म्हणून मला तिची काळजी आहे, पण तिला खेळलं पाहिजे. ती कुठे चुकली तर तिला महाराष्ट्राची जनता बाहेर काढेलच. त्यामुळे मी तिला थांबवणारा कुणीही नाही. मी तिच्यावर प्रेम करतो, मला तिची काळजी आहे, त्यामुळे तिने बाहेर यावं असं मला वाटलं. पण आता तिला खेळताना पाहून मला आनंद होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.